तुझं दे मला. देते मी बट माझं मी तुझ्या हातात देणार नाही. तू खाशील. कांदे पोहे, आमचा कांदा पोह्याचा कार्यक्रमच नाही झाला हो. नाही झाला नव्हतं आमचा, नाही झाला कांदा पोह्याचा कार्यक्रम आमचा, डायरेक्ट लग्न. याला 99 रियालचं आहे. मग जास्तच आहे हो. मग काय रोजचं असं 120 रियाल जातात. आणि ते पिला. नमस्कार गावाल्यानं, मी जयेश तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे जयेश साळवी ब्लॉग्स. चला, आजचा दिवस आहे फ्रायडे, आणि फ्रायडे स्पेशल मस्तपैकी लेट उठलो आहे झोपून. आत्ताच उठलो, आंघोळ केली आणि बोललो चला आज ब्लॉगला सुरुवात करूया. खूप लेट झालं आहे, ऑलमोस्ट किती वाजता उठलो दाखवतो तुम्हाला. येऊ दे, कोणतं 1:15 झालं आहे, म्हणजे मी 12:30 वाजता उठलो आहे. आंघोळ केली, चला आता नाश्ता करूया. फ्रायडे आहे, सेम ॲज युजल जसं आपण संडेला घरी आरामात उठतो जेवतो तसंच काहीसं सेम. ओके, चला आज उतूने नाश्ता बनवलं आहे, कांदा पोहे बनवले. उतू गेले किचनमध्ये, परत येईल. आपल्याला बाहेरसुद्धा जायचं आहे लुलूला. खूप दिवस झाले हो, खूप आल्यापासून मटण नाही खाल्लं आहे. मटणाने जायचं आहे, बघू अजून प्लॅन बनलं तर जाऊ लुलूमध्ये आणि घेऊन येऊ. सो सध्या नाश्ता करूया आपण. कांदे पोहे उतूने बनवले. किती ती तारेवरची कसरत हो, किती मस्तपैकी उतूने कॉफी बनवले. उतूची कॉफी म्हणजे बाबा मस्तपैकी कॉफी आणि कांदा पोहे. कांदे पोहे, आमचा कांदा पोह्याचा कार्यक्रमच नाही झाला हो. नाही झाला नव्हतं आमचा, नाही झाला कांदा पोह्याचा कार्यक्रम आमचा, डायरेक्ट लग्न. साखरपुडा ना हो, डायरेक्ट साखरपुडा. सगळ्याच गोष्टी न राहिल्या. चला तर नेक्स्ट टाइम करू. आता आम्ही खातोय कांदे पोहे उतू मॅडमच्या हातचे, आणि विथ कॉफी. विथ शुगर का विदाउट शुगर? सगळं विदाउट शुगर. हा उतू बाई, जिभेचे चोचले खूप मोठे आहेत ओ. विदाउट शुगर कॉफी, परत डार्क चॉकलेट. आई शपथ, कोणतं शुगरला टच नाही आमच्या घरी होतं सध्या, आणि माझे पण वांदे झाले. चला खाऊया. एक कॉफी बनवले खरी, तिला ना ताल ना सूर ना शेंडा ना चव ना टेस्ट, काहीच नाही तिला. विदाऊट साखर ही लोक कशी म्हणजे कशी लोक पितात काय माहिती. जसं सेम ॲज आपण विदाऊट मीठ म्हणून आपण खात, म्हणजे मीठ नसेल पडलं तर ते कसं लागतं तसंच लागतंय ते. काहीच टेस्ट नाही आहे, म्हणजे 1%. बट काय माहिती कशी पिते, आपल्याच्यात नाही जात ते. आता मी फक्त म्हणजे टेस्ट करण्यासाठी कशी लागते बघू दे म्हणून ते घेतलं, तोंड खराब करून घेतलं. तुमच्यासाठीच चांगलं आहे ते. फायदे काय माहिती नाही तिचे, बट विदाऊट शुगर नाही आपण पिऊ शकतो, आपल्याच्यात नाही होणार. सांगतोय कोण पियाला? आता तू बनवलीस तर मला शुगरवाली पण बनवायची ना, अशीच कशाला बनव. म्हणजे ते कसं माहिती, स्वतःच चालतंय फक्त. आपलं काय नाही, जे निमूटपणे जे असा ताटात येते ना ते गप्प खायचं आहे बस. मटण 15 दिवस झाले मटण नाही खाल्ला. मटण आणूया, मटण आणतच नाही. आणायचं, आण तू बनव, मी नाही बनवणार. तू बनवायचा, मी नाही बनव. अशी जर ऑर्डर अशी बोलणार असेल तर कसं आहे, 15 दिवस झाले मटण नाही. मटण हे माझं एक सॉफ्ट, म्हणजे ते मला खूप आवडतं मटण खायला. कोणी आज बनवलं असेल मटण त्याला बोलवा जेवायला. मटण म्हणजे बघा, ते कसं पुरणपोळी त्या दिवशी कशी आवडीने खाल्लं, तसं मटण सुद्धा मी आवडीने खातो म्हणून. बाकी काही चिकन नाही खात मी. चिकन म्हणजे रेअर, असं म्हणजे कमी खातो, 5%. बट मटण असेल तर जास्त. पप्पा पण सेम आहे. चलो आता काय लुलूला जायचं, मटण आणायला जायचं आहे हो. बट आता काय बघू, दाखवतो तुम्हाला काय होतं आहे दिवसभर. काय होणार नाही, कारण आज फ्रायडे निवांत चाललंय मस्तपैकी. संध्याकाळी जर आम्ही कुठे गेलो तर नक्की व्हिडिओ बनवू. बट आता जातो विचार करतोय, थोडंसं बॉडीला उन्हाची पण गरज आहे, म्हणून जाऊ थोडं बाहेर. चल कसं
चव तर काही नाही दिला, फक्त नावाला. कसं कसं कसा सोडले नाही पोह्या ना. म्हणजे ते लास्ट एंड पर्यंत तिने खाऊन टाकलं. एवढे चांगले आलेत, एवढे चांगले बनवले मी. हा बघा, उद्या पण बनवतो. कसं आहे माहिती आहे, घरी जर मी थोडी जरी चूक काढली ना जेवणात, ठीक आहे चल संध्याकाळी तू जेवण बनव मग. म्हणजे काहीच बोलू नाही शकत. मग ते करतो त्याला कळतं. मग ते कसं पण तुम्ही बनवा, मग ते गप निमाण खायचं आहे म्हणून बाबा मी असं झालं. मला ज्या मी ते छळलं जाते. हे मंडळीनो आम्ही परत निघालो. मी आणि होतो इकडं. होतो मॅडम बघा तिकडनं चाललंय. होतो मॅडम काय आला, थंडी लागते नाही ना. हवा परत आली ना, 2 दिवस ऊन होता, आज परत संध्याकाळची थंड हवा सुटली. इकडे गरमी येणारच नाही. हो का, येणार बाळा थांब. आम्हाला प्रश्न पडतो कुठे जायचं. आज उठल्यावर जायचं होतं लुलूला मटण आणायला हो, बट काय अजून गेलोच नाही तिकडे. झोपलो दिवसभर पूर्ण आणि आता चाललो बाहेर. तर बाहेर चाललो खायचं काय, खायला काय. तिने त्या दिवशी बर्गर खाल्लाय, तर तिला बर्गरची म्हणजे आठवण येते. बोलते बर्गर खायला जाऊया आपण. बर्गर खायला जायचं. तुझी ताई गेली ना, जायचं ॲज अ विश. काय कळत नाही आता. बर्गर खायला आम्हाला तिथंच जावं लागेल. तो व्हेजवरचा बर्गर तो तिला आवडलाय किती दिवसांनी. चला तिकडे जाऊया मग. उमाली काय ते उमाली तोंड. तिला एक दिवस फक्त अशी काय टेस्ट केली आहे, तिला ते तोंडाची टेस्ट काय. फिलाफिल काय ते फिलाफिल खाऊया चल. नुसते सगळे सांगतात की फिलाफिल. हो आम्हाला कमेंट आहे फिलाफिल दाखवतो तुम्हाला आज काय फिलाफिल सँडविच पण आहे. तो फिलाफिल हे पण आहे सँडविच फिलाफिल व्हेज आहे. फिलाफिल सँडविच म्हणजे काय, तो खबूस असतो ना त्याला तोडतात, मध्ये कापतात आणि त्यात ते टाकतात. रिचार्ज संपला आहे, तर रिचार्ज करायला 199 आहे ना, 1 महिन्याचा पास आहे, तो घेऊया आपण. तिकडे उभी आहे माझा वाट बघते. हो पास संपला माझा. हे बघ 99 रुपयाला पकड. 99 महिन्याचं. हो महिन्याला 99 रियालचं आहे. मग जास्तच आहे. हो मग काय रोजचं असं 120 रियाल जातात. मग हे परवडतं. हां मग 6 × 26 30 कर. पासने फक्त 99 जातात आणि असे 180. मग परवडतं ना. मग चला आली मेट्रो. मुश्किल असेल ही. मला लागलं 2 वेळा आणि हसते अशी काय. सोडून 2 वेळ लागले. मग काय हसायचं त्यावर. तू बोललं पाहिजे अरे यार काय करतो. अरे खूप वाईट. मेट्रोमध्ये कोणीच नाही आज ना. बर्गर खायला एक्साइटेड आहे ती. नाही तसं काय नाही खाल्लं तरी चालेल. मला काय एवढं बर्गरचं असं काय नसतं. बाई ग खोटं बोलावं माणसाने बट एवढं चालेल. मटन कर दे मटन. तू आता लुलूला असेल तेव्हा घेऊन जा मटन. झाली इथे जागा पण पकडली इथे. बाकी सगळे लोक उभी आहेत, बट ही एकमेव जी इथे आहे बसले. संपला विषय. चला तुझी ऑर्डर दिलीत आपण. तू तेच खाऊ शकतेस, तुझ्याशिवाय काही दुसरं खाऊ नाही शकत. ओके तुझं व्हेज बर्गर. तर मी बघ काय खातो, दुसरा खातो. नाही घेतलं ते माझं मी घेईन कुठे. तुझं हे घे. तो आम्ही इकडे तू वागीमध्ये. मी काही जास्त व्हिडिओ नाही, कारण तुम्ही हे पाहिलंच असेल इकडे आपल्या व्हिडिओमध्ये. फायनली 15 मिनटं उभा राहिल्यानंतर हे मिळालंय. तुझ्यामुळे मला इथं 15-20 मिनिट लेट होतं ह्याला. तर गर्दी असते भरपूर. 15 ते 20 मिनटं उभं राहावं लागतं माहिती आहे. अच्छा थँक्स.
थँक्स. चला आता माझं खायला जाऊया. मी काय खाणार आहे तर दाखवतो तुम्हाला. ट्राय करतो काहीतरी वेगळं. दिसलं होतं ना काय लाइटिंग, ते बघूया काय आहे इथे, आहे की नाही, काय संपलं काय माहिती. तिकडे आहे काय कुठं आहे? नाही आहे इथं. त्या साईडला आहे की या साईडला माहिती नाही. या साईडला नाही, त्या साईडला आहे ते. कुठल्या साईडला? तिकडं आहे वाटते. हो पण तिकडे सगळं मला सगळं माहिती आहे. असं असतं इथं. नंतर मग नसलं की हो तिकडेच आहे. चल आता कुठे जायचं? मी नाही खात, तू खाते? मनाला चट तर सगळी आहे. आता पण फुल गर्दी आहे, लाईन आहे. आता फायदा नाही, आपण जाऊया तिकडेच. फिलाफिल खाऊया आता. हो काय फिलाफी. चला परत. तुम्ही खूपदा हे व्हिडिओमध्ये आपल्या बघितलं असेल हे स्ट्रीट. आज मस्त वातावरण झालं आहे ना. 2 दिवस गरमी होती आणि आज थोडी थंडी आली परत. चांगलं वाटतंय आणि पब्लिक पण भरपूर आलंय. कशाला हा काय पब्लिक. चलो त्या दिवशी आलो होतो बट हिला घेतलं नाही, आज घेतलं. हेच ते फिलाफिल. आपलं सँडविच हे खबूशमध्ये देतात आणि आम्हाला कमेंट सुद्धा झाले होते की फिलाफिल सँडविच का, फिलाफिल सँडविच का. हे खबूस टाकलं त्याच्यावरती. आणि ते फिलाफिल, ते फिलाफिल. हां मीडियम. झालं सँडविच डन. अजून काय नसतं, हे व्हेज आहे बट. हे फिलाफिल सँडविच. हां हे फिलाफिल सँडविच. चलो झाली होती. आम्हाला फिलाफिल एकदा खाऊन हे दाखवा. फिलाफिल ह्याला फिलाफिल बोलतात. तर काय आहे ॲक्च्युअली भजी टाईपच आहे ते. मुगाच्या भाजी म्हणजे मुगासारखं आहे ना. मुगाची आहे. हां हां. भजी. त्या थंड होती, आज गरम गरम मिळाली ना म्हणून चांगली लागते. चांगली आहे ना. चला तर फिलाफिल विषयी कमेंटसुद्धा झाली होती खा म्हणून. मी तर खातोच, ऑफिसमध्ये आमच्या असतातच. कधी ना कधी जरी आम्ही ऑर्डर करतो बट गरम गरम छान लागतं. गरम गरम भारी लागतोय. आणि मी आज प्लस सँडविच पण घेतलं. मस्त लागली ना. आणि हा हॉटेल थोडा फेमस आहे. आणलेले ते थंड होते तेवढे. हां आणि हा हॉटेल थोडा फेमस आहे म्हणून इथले अजून क्लास लागतात. इथे चिकन चाकचुका का शाकचुका असं काहीतरी आहे सँडविच, ते पण भारी लागतो. त्यामध्ये भुर्जीवाला पण आहे आणि चिकनवाला पण आहे. हो. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे 2 आम्हाला आम्ही जे टेस्ट करायला फिलाफिल घेतलात तर त्याने फ्री आम्हाला देऊन टाकलं. तो बोलतो जाऊ दे रे काय होतं ना. तर टेस्ट करायचं होतं म्हणून त्याने 2 तो बोला नको पैसे देऊ, नाही ते 1 रियालचे होते ते. तर भाऊ चांगला होता तो. चला आलो आता खाऊया आपण. हे माझं आहे आणि ते तिचं आहे. तिला हे माझं पण टेस्ट करायचं आहे बट मी तुला देणार नाही एवढं नक्की. तुझं तू घेतलेस ते खा, माझं हेच. समजलं. दोघांमध्ये बघा, तिचं ते फक्त एक नॉर्मल आहे आणि माझं बघा खबूसमध्ये आहे. समजलं. सो तुला काय भेटणार नाही एवढं नक्की.
तिखट असेल ना, परफेक्ट आहे. बरं आहे ना? कारण तो त्याच्यात सॅलड टाकलाय ना, तो ह्याच्यात टाकलेला त्याने. त्यामध्ये आहे. ना हं? दही एक नंबर आहे ना, पण छान आहे पण. ह्याच्यापेक्षा क्लास आहे. बस मला एकदा दिला काय रोज सारखं सारखं नाही भेटत तुला. मारलं त्याला ना. हेल्दी पण आहे. हम्म. मला दे. मला क्लास आहे. फिला फिल. मी याच्या आधी फक्त तिथं रील्स बनवली होती. ती हमूसची होती आणि चिकन शाकशुकाची होती. मस्त होती तिथं. कारण आम्ही ऑर्डर जर केली ना कधी तर तिथून करतो, नाही तर टी टाईममधून करतो. दोनच टिकून मस्त लागतं. तुला काय भेटणार नाही माहिती. हावऱ्यासारखं मागते मला दे बघ. तिला ते आवड. चांगलं लागतंय ना. बोल तो चांगलं लागतंय काय. चांगलं हेल्दी आहे. हेल्दी आहे काय. मग आता तू नॉनव्हेज खा, मग चांगला अजून लागेल. ह्याच्यात नॉनव्हेज आहे बाळा. काय नॉनव्हेज आहे. डोळ्याने बघितलंय. थोडंसं खा. ते गेलं बघ. पकड. जा खाल्ला. तुझं दे मला. देते मी बट माझं मी तुझ्या हातात देणार नाही. हा? तू खाशील. दे. मस्त अजिबात. एक तर दे. हे माझं आहे. ही माझी चॉईस आहे. तुझी चॉईस ती आहे. नुसती भांडणं झाली त्याच्यावर.